विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिकल ॲप्लिकेशन इन इकॉनॉमिक्स हा जो पेपर आहे, तर या पेपरमधला मीनिंग अँड रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण घेणार आहोत. याला मराठीमध्ये विक्लजाचा अर्थ व नियम हा जो टॉपिक आहे, तो टॉपिक आपण आज घेणार आहोत. तर आपण प्रत्यक्ष तासाला सुरुवात करूया. यामध्ये सुरुवातीला जो काही थेरीचा भाग आहे, तो थेरीचा भाग घेऊया आणि नंतर यामधले जे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आपण सोडूया. आता सुरुवातीला विक्लजाचा अर्थ सांगण्याच्या अगोदर विक्लज हे कशाचे गणितीय साधन आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण गणितामध्ये पाहतो की आकडेमोड ही परिवर्धी याशी संबंधित चलाचे गणितीय शास्त्राची एक शाखा आहे. आणि मग आकडेमोड जी आहे त्याला आपण कॅल्क्युलस असं म्हणतो. तर या कॅल्क्युलस जे आहे, तर हे कॅल्क्युलस एक ज्याला आपण गणिती शास्त्राचा एक शाखा म्हणून त्याकडं पाहिलं जातं. आणि मग हे कॅल्क्युलस जे आहे, तर हे कॅल्क्युलस एक चढ उताराचे साधन म्हणून त्याकडं पाहिलं जातं. आणि म्हणून हे चढ उताराचं जे साधन आहे, तर या साधनाचा अभ्यास आपल्याला यामध्ये या कॅल्क्युलसच्या अंतर्गत करायचा आहे. आणि अर्थशास्त्रात आकडेवारीची भूमिका ही महत्त्वपूर्ण असून किमतीतील बदलामुळे विक्रीवर कसा प्रभाव होतो, एकूण व्यय किंमत कशी प्रभावित होते, उत्पादनात कसा बदल होतो, या सर्व बाबीचा अभ्यास आपण या आकडेमोड जे आहे, कॅल्क्युलस जे आहे, त्या कॅल्क्युलसच्या सहाय्याने करणार आहोत. आता आकडेमोडीचा अभ्यास करत असताना या आकडेमोडीचे दोन प्रमुख प्रकार आहेत, ज्या शाखा आहेत. आणि मग दोन शाखा कोणत्या? एक आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस, ज्याला विक्लज किंवा ज्याला आपण भेद फरक असं म्हटलं जातं, भेद फरक. तर ही भेद फरक जे आहे, तर हा भेद फरक आकडेमोड म्हणून एक पहिली शाखा आहे. आणि दुसरी शाखा आहे इंटिग्रल कॅल्क्युलस, ज्याला आपण सतत किंवा अखंड आकडेमोड असं म्हणतो. तर आपण सुरुवातीला पहिला भाग पाहूया, डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे काय. यालाच मराठीमध्ये भेद फरक आकडेमोड असं म्हणतात. आणि मग कोणत्याही कोणत्याही चलाच्या संख्येचा बदल शोधण्याची प्रक्रिया म्हणजे भेद फरक होय. आणि मग प्रत्येक फलातील बदलाचा दर व्यक्त करण्यास आपण विक्लजाची संकल्पना वापरतो. मग स्वतंत्र चलातील छोट्याशा बदलामुळे परतंत्र चलात होणारा जो बदल आहे, तर याचा अंतर्भाव यामध्ये असतो. आणि मग दोन चलातील दिलेल्या संबंधावरून आपण फलाची समस्या शोधणे, याद्वारे बदलाची कल्पना आपण करू शकतो. आणि मग त्यालाच आपण विक्लज असं म्हणतो. आणि विक्लजाची जी प्रक्रिया असते त्याला आपण डिफरन्शिएशन असं म्हणतो. मग विक्लज जे आहेत, तर विक्लज हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. तर विक्लज आणि मग विक्लज जे आहेत, तर विक्लजाच्या साह्याने कोणकोणत्या संकल्पनेचा अभ्यास केला जातो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिला आहे सीमांत खर्च. सीमांत खर्चाचा सुद्धा आपण अभ्यास यामध्ये करतो. मग एकूण खर्चातील बदलाचा दर एकूण उत्पादनाच्या बदलाच्या दराबरोबर असतो. आणि मग हे सीमांत खर्च यासाठी महत्त्वाचे आहे. तर सीमांत खर्च आपण यासाठी या संकल्पनेचा अभ्यास करतो. त्यानंतर आहे सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्ती म्हणजे काय? तर एकूण प्राप्तीतील बदलाचा दर हा एकूण उत्पादित मात्रातील बदला इतका असतो. एकूण प्राप्तीतील बदलाचा दर हा एकूण उत्पादित मात्रातील बदला इतका असतो. त्याला आपण सीमांत प्राप्ती किंवा महसूल नंतर सीमांत उपयोगिता. यामध्ये सीमांत उपयोगिता म्हणजे काय? एकूण उपयोगितामधील बदलाचा दर हा एकूण उपभोग्य मात्रातील बदला इतका असतो. तर ही संकल्पना सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. नंतर आहे उत्पादकता. आता एकूण उत्पादकतामधील बदलाचा दर हा उत्पादन घटकाच्या बदलाबरोबर असतो. याला आपण सीमांत उत्पादकता असं म्हणतो.
तर आपण ह्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला विकलज हे महत्त्वाचे असतात. आता नंतर आपल्याला विकलजाची व्याख्या सांगता आली पाहिजे. आता विकलज हे एक गणितीय साधन आहे आणि मग विकलजाची व्याख्या काय आहे तर विकलज म्हणजे स्वतंत्र चलात झालेल्या बदलाचा परतंत्र चलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ज्या गणितीय साधनाचा वापर केला जातो त्याला विकलज असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? विकलज. म्हणजे हे एक गणितीय साधन आहे पण याचा वापर कधी होतो? स्वतंत्र चलात झालेल्या बदलाचा परतंत्र चलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी जे गणितीय तंत्र गणितीय साधन हे वापरले जाते त्याला आपण विकलज असे म्हणतो. तर मग थोडक्यात विकलज जे आहे तर विकलज हे स्वतंत्र चलातील बदलाचा परतंत्र चलावर होणारा परिणाम माहीत करण्यासाठी विकलजाचा वापर हा केला जातो आणि त्याला आपण विकलज असे म्हणतो. आता विकलजाची संकल्पना ही यावरून तुम्हाला सांगता येईल. विकलज कशाला म्हणतात काय आहे तर हे विकलजाचा भाग ज्याला आपण थिअरी म्हणतो तर थिअरीचा भाग झाला. आता आपल्याला प्रामुख्याने यामध्ये विकलजाचे जे नियम आहेत ते नियम अभ्यासायचे आहे. आणि मग विकलजाचे नियम कोणकोणते आहेत तर त्या नियमांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आता आपण विकलजाचे जे काही नियम आहेत ते नियम पाहूया. आता पहिला नियम आहे विकलजाचा गावर किंवा पॉवर फंक्शन रूल असं म्हटलं जातं. तर हा पॉवर फंक्शन रूल जो आहे तर तो पॉवर फंक्शन रूल आपण या ठिकाणी पाहूया. हा जो शब्द आहे हा आहे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल आहे ते. तर पॉलिनॉमियल फंक्शन रूल किंवा पॉवर फंक्शन रूल असं आपण त्याला म्हणतो. तर सुरुवातीला आपण घातांक नियम जो आहे तर घातांक नियम अभ्यासूया. आता घातांक नियमाची व्याख्या आहे विकलजाचा घातांक म्हणजे घात गुणाकारात गुणिले चलाचा घात 1ने कमी, याला म्हणजेच त्या फलाचा विकलज होय. काय आहे? सोपं आहे की घात गुणाकारात गुणिले चलाचा घात 1ने कमी आणि यालाच आपण फलाचा विकलज असं म्हणतो. आता उदाहरणार्थ y इज इक्वल टू x रेस्ट n असं जर दिलेलं असेल तर याचा विकलज घेताना मात्र विकलज कसा घेतला जातो? विकलज घेतला जातो dy डिवायडेड बाय dx इज इक्वल टू जो घात आहे तो घात सुरुवातीला गुणाकारात n गुणिले x घातामधून -1 हा त्याचा जो नियम आहे तो नियम आहे आणि त्याचं उत्तर हे येतं. म्हणजे y इज इक्वल टू x त्याचा रेस्ट n दिलेला असेल तर त्याचा विकलज येतो dy भागिले dx गुणिले x चा घात n मधून 1 वजा. आता dy म्हणजे काय? d हा डिफरन्शिएशन म्हणून वापरला जातो. डिफरन्शिएशन d आणि y हे चल आहे, x हे चल आहे. हा d सुद्धा डिफरन्शिएशन म्हणून वापरला जातो. आता y स्वतंत्र चल परतंत्र चल आणि x आहे स्वतंत्र चल. म्हणजे आपण जो विकलज पाहणार आहोत तो स्वतंत्र चलाला अनुलक्षून आपण विकलज काढणार आहोत. कोणत्या चलाला? स्वतंत्र चलाला. आणि स्वतंत्र चल म्हणजे या ठिकाणी आहे x हे स्वतंत्र चल आहे. म्हणजे स्वतंत्र चलात किती बदल होतो तर त्याचा परिणाम हा परतंत्र चलावर होत असतो. म्हणून आपण इथं लिहितो dy भागिले dx. तर आता प्रॉब्लेम पाहूया आपण. यावरले जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण पाहूया. तर आता प्रॉब्लेम आपण पहिला घेऊया. तुम्हाला जर तुम्हाला y इज इक्वल टू x दिलेलं असेल आणि तुम्हाला सांगितलं
की डी वाय भागिले डी एक्स बरोबर किती माहीत करा. असं जर विचारलं तर याचं आन्सर आहे पहा. आता इथं वाय इज इक्वल टू एक्स, एक्सचा घात किती आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 हा एक्सचा घात आहे. म्हणून मग उत्तर काय येणार, म्हणून डी वाय भागिले डी एक्स बरोबर एक्सचा घात किती आहे 1. 1 आपण इथं जर घेतला 1 गुणिले एक्स घातामधून पुन्हा 1 वजा, हे आपलं जे सूत्रच आहे, नियमच आहे. आणि असं जर केलं तर मग काय होईल, 1 गुणिला एक्स म्हणजे एक्स आणि घातामधून 1 वजा म्हणजे 0. आणि कोणत्याही संख्येचा घात 0 जर असेल तर त्याचं उत्तर जे असतं ते उत्तर असतं 1. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, विकलज आला 1 एवढा. तर याचा विकलज जो आहे तो विकलज आला 1 इतका. झालं. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. दुसरं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला दिलेलं आहे वाय इज इक्वल टू एक्सचा 3रा घात आणि तुम्हाला सांगितलं याचा विकलज माहीत करा. विकलज म्हणजे काय, डी वाय भागिले डी एक्स माहीत करायचं आहे. आणि मग आता आपण इथं लिहिणार डी वाय भागिले डी एक्स बरोबर 3 काय आहे, घात सुरुवातीला गुणाकारात घ्यायचा, एक्स घातामधून वजा 1 करायचा, म्हणजे 3 गुणिला एक्स 3, एक्स जशास तसा 3x है ना, 3x आणि 3मधून 1 वजा म्हणजे 2, म्हणजे याचा विकलज झाला 3x वर्ग. तर असा विकलज आपल्याला माहीत करता येतो. आता नंतर एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला दिलेलं आहे y इज इक्वल टू एक्सचा 6वा घात. तर मग आता डेरिव्हेटिव्ह कसा माहीत करणार, पुन्हा लिहिणार डी वाय भागिले डी एक्स बरोबर हा -6 गुणाकारामध्ये गुणिले एक्स -6 वजा 1 बरोबर -6x आणि वजा 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 या दोन्हीची बेरीज होईल 6 आणि 1 7. म्हणजे याचा विकलज किती आला, तर विकलज आला -6x चा -7वा इतका घात. तर हा झाला घातांक नियम. सोपा आहे. घातांक नियमामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की तुम्हाला y इज इक्वल टू एक्सचा n इतका घात हे आपलं जे सूत्र आहे असं जर दिलेलं असेल तर मग डेरिव्हेटिव्ह माहीत करताना डी वाय भागिले डी एक्स बरोबर काय लिहिलं जातं, घात सुरुवातीला गुणाकारात घ्यायचा, एक्स जशाल तसा आणि घातामधून 1 वजा करायचा. हा आपला पहिला नियम आहे. पहिला जो नियम आहे तर हा पहिला नियम आहे. दुसरा आहे स्थिरांक नियम. आता स्थिरांक नियमाला कॉन्स्टंट फंक्शन रूल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आणि स्थिरांक संख्या जी आहे, मग कोणत्याही स्थिर संख्येचा विकलज हा नेहमी 0 असतो, हे लक्षात ठेवायचं. मग कोणती स्थिर संख्या घ्या. आता इथं y इज इक्वल टू सी दिलेलं आहे, सी इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे स्थिर संख्या आहे ना, किंवा y इज इक्वल टू के लिहिलं जातं काही जागेवर, के सुद्धा कॉन्स्टंट स्थिर संख्या. मग आता y इज इक्वल टू सी कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी डी बाय डी एक्स इज इक्वल टू 0 येतो. कारण का, कारण यात आपण विकलज कशाला अनुलक्षून घेतो, एक्सला अनुलक्षून घेतो. परंतु यामध्ये हे जे दिलेलं फंक्शन असतं त्यामध्ये एक्स हा चलच नसतो. एक्स हा चल आहे का यामध्ये, नाही आहे. म्हणून एक्स हा चल नसल्यामुळे तिथे संख्या आहे, म्हणून येणारा जो विकलज आहे तो विकलज येतो 0. तर आपण याची उदाहरणं पाहूया. आपण पाहूया. आता मध्ये मग पहिलं उदाहरण घेऊया आपण की मला उदाहरण दिलं y इज इक्वल टू 7. आता यामध्ये एक्स हे चलच दिलेलं नाही
आणि मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहीत करायचा आहे, स्थिर संख्या आहे 7 ही काय आहे, स्थिर संख्या dy भागिले dx बरोबर काय लिहायचं आहे, 0. कारण इथं x हा चल नाही आहे, म्हणून आपल्याला विकलज जो आहे तो विकलज स्थिर संख्या असेल नुसती एकच तर तो डायरेक्ट 0 लिहायचा आहे. मग कोणती स्थिर संख्या घ्या. आता मी समजा y = 1 1 10 घेतला आणि तुम्हाला सांगितलं की याचा डेरिव्हेटिव्ह माहीत करा, तर dy भागिले dx = 0. ओके. यानंतरचा नियम पाहूया. नंतरचा नियम आहे विकलजाचा बेरीज नियम. आता विकलजाचा बेरीज नियम जो आहे त्याला आपण ॲडिशन रूल, सम रूल किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सम रूल असं म्हणतो. तर मग विकलजाचा जो बेरीज नियम आहे त्यामध्ये दिलेल्या चलांच्या वैयक्तिक विकलजाची बेरीज ही घेतली जाते आणि त्यालाच विकलजाचा बेरीजेचा नियम असं म्हणतो. मग आता इथं यामध्ये 2 चलं दिलेले असतील, 2 वेगवेगळे फंक्शन असतील, तर त्या 2 फंक्शनचा आपण यामध्ये काय आहे, वैयक्तिक विकलजांची त्यांची वैयक्तिक बेरीज घ्यायची, विकलज घ्यायचा आणि त्याची बेरीज करायची आहे. तर आता उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ यासाठीचं उदाहरण दिलेलं आहे की अगोदर नियम घेऊया. नियम आहे y = u + v. आता u आणि v इज अ फंक्शन ऑफ x. हे दोन्ही कशाचे फलं आहेत, xचे फलं आहेत, हे लक्षात ठेवायचं. दोन्ही पण xचे फलं आहेत. आणि मग या ठिकाणी तुमचा जो बेरजेचा नियम आहे तो असा लिहिला जातो, dy भागिले dx = du भागिले dx अधिक dv भागिले dx. आता इथं x हा काय आहे, xचे फलं आहेत, म्हणून du भागिले dx हा झाला याचा विकलज uचा आणि dv भागिले dx हा झाला vचा विकलज. आणि या दोन्हींची बेरीज म्हणजे काय आहे, तुम्हाला dy भागिले dx हे माहीत करता येईल. हा झाला तुमचा पूर्ण नियम. तर हा नियम आपल्याला आता उदाहरणाच्या सहाय्याने पाहायचा आहे. आता उदाहरण घेतलं की तुम्हाला उदाहरण दिलं y = x³ + x⁸. हे 2 वेगवेगळे फंक्शन आहेत. मग आता या ठिकाणी काय करायचं की या ठिकाणी आता हे फंक्शन जे आहे त्याला u म्हणणार आणि याला आपण v म्हणणार आहे ना. आता यामध्ये मग u आणि v या दोन्हीचे आपण काय करणार, विकलज माहीत करणार. तर आता आपण डायरेक्ट लिहूया dy भागिले dx. आता याचा विकलज माहीत करत असताना तुम्हाला माहीत आहे घात सुरुवातीला काय करायचा आहे, dy भागिले dx घात हा गुणाकारात x 3 मधून 1 वजा म्हणजे 2 प्लस 8 पुन्हा गुणाकारात x आणि 8 मधून 1 वजा म्हणजे 7 झालं. तर याचं उत्तर येईल काय असेल डेरिव्हेटिव्ह, तर डेरिव्हेटिव्ह असेल 3x² अधिक 8x⁷. तर हा त्याचं उत्तर असेल. आणि मग उत्तर जे आहे तर उत्तर तुम्ही शेवटी लिहिणार dy भागिले dx बरोबर 3x² अधिक 8x⁷. हे झालं त्याचं उत्तर. आता दुसरं एक उदाहरण घेऊया. जरा मोठं उदाहरण घेतो आणि एक उदाहरण जे असेल ते तुम्ही नंतर त्यामधलं सोडायचं. आता उदाहरण मी घेतो 3 नंबरचं उदाहरण आहे. y = 11x⁻³ प्लस 4x⁻9
प्लस 3x प्लस 7 हे पूर्ण उदाहरण आहे. आता या उदाहरणामध्ये उदाहरण घेत असताना आता आपण सोडवणूक करताना लिहू dy भागिले dx बरोबर d भागिले dx. आता लिहिणार 11 गुणिले घात, पण घात कसा आहे, मायनस आहे, म्हणून आपण लिहिणार मायनस किती 33. 11 गुणिले 3 33 x मायनस 3 मायनस 1 म्हणजे मायनस 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 3 आणि 1ची काय होईल बेरीज 4 अधिक हा 4. आता यामध्ये सुद्धा यामध्ये असेल मायनस, आता प्लस 4 गुणिले मायनस 9 मायनस 9. तर यांचे सुद्धा काय राहील वजाबाकीचं चिन्ह येईल आणि 4 आणि 9 यांचा गुणाकार 36 x यामधून घात 1 वजा म्हणजे वजा झालं 10 आहे ना. आता प्लस 3 हा x काय आहे एक्सचा घात 1 मायनस 1 वजा होईल म्हणजे ते 1 होईल. 1 गुणिला 3 म्हणजे 3 आणि हा 7 काय आहे तो 0 होतो. स्थिर संख्येचा घात हा काय असतो 0 असतो. आता मग उत्तर काय आलं तर उत्तर एवढं आलं. तर तुम्ही शेवटी लिहिणार मग उत्तर लिहिणार की उत्तर लिहिणार dy इज इक्वल टू dy भागिले dx इज इक्वल टू मायनस 33 x रेस्ट मायनस 4 मायनस 36 x मायनस 10 प्लस 3 हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. तर अशा पद्धतीनं जो बेरजेचा नियम आहे तो बेरजेचा नियम तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतरचा नियम पाहूया. त्यानंतर आहे चौथा नियम. आता बाकी जे उदाहरणं असतील ते तुम्ही सोडवायचे. हे उदाहरणं आहे होमवर्कसाठी सोडवायची आहेत तर तुम्ही ती सोडून पाहायची. त्यानंतर चौथा नियम जो आहे तर चौथा नियम आहे घातांकाचे सामान्यीकरण. पॉवर फंक्शन रूल ऑफ जनरलायझेस. आता घातांकाचे सामान्यीकरण म्हणजे काय तर दिलेला चलाचा घात हा स्थिर संख्येस गुणाकारात घ्यायचा आणि घातामधून चलाच्या घातामधून 1 वजा करायचा आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की y इज इक्वल टू सी एक्सचा n एवढा घात. सी म्हणजे कॉन्स्टंट संख्या स्थिर संख्या. मग असं जर दिलेलं असेल तर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो dy भागिले dx इज इक्वल टू हा घात जो आहे तो सुरुवातीला सीला गुणाकारात येईल सी गुणिला n x घातामधून पुन्हा पहिला जो नियम आहे तो नियम वापरायचा आहे घातामधून 1 वजा. तर हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. तर हा डेरिव्हेटिव्हचा नियम जो आहे याला म्हणायचं घातांकाचे सामान्यीकरण. म्हणजे काय केलं आपण फक्त की n जो आहे तो स्थिर संख्येला गुणाकारात घेतला, त्या दोन्हीचा गुणाकार इथं लिहायचा आहे आणि नंतर घातामधून पुन्हा 1 हा वजा केलेला आहे. तर आता आपण याची उदाहरणं जी आहे ती उदाहरणं पाहून तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह माहीत करा. तर मग डेरिव्हेटिव्ह माहीत करताना आपण लिहिणार dy भागिले dx. तर या ठिकाणी सी ही काय आहे 2 आहे म्हणजे कॉन्स्टंट संख्या 2 आहे आणि घात मात्र किती आहे 3 आहे. मग आपण लिहिणार डी भागिले dx कंसामध्ये 2 गुणिला 3 लिहिणार x जसाच तसा आणि घातामधून पुन्हा वजा 1 करणार म्हणजे बरोबर 2 गुणिला 3 6
आणि घातामधून 1 वजा म्हणजे 2. तर मग हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह 6x वर्ग. सोपा आहे. तर बाकी जे उदाहरणं आहेत ते तुम्ही त्यावरले सोडून आणायचे आहे. नंतरचा नियम आपण पाहूया. नंतरचा नियम आहे, आता यामध्ये जे उदाहरणं राहिलेत, हा एक उदाहरण आहे, हे एक आहे, ते तुम्ही होमवर्कसाठी जे आहे होमवर्क, तर ते होमवर्क तुम्ही त्याचं करायचं आहे. विकलाजाचा वजाबाकी नियम. जसा आपण बेरीजचा नियम माहीत केला तसंच या ठिकाणी सुद्धा आहे की या ठिकाणी सुद्धा दिलेल्या चलांच्या वैयक्तिक विकलाजांची वजाबाकी म्हणजे काय आहे, विकलाजाचा वजाबाकी नियम होय. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला u बरोबर काय दिलेलं आहे, u मायनस y बरोबर u मायनस v आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह माहीत करताना डेरिव्हेटिव्ह होतो dy भागिले dx इज इक्वल टू du मायनस dx. आता इथं प्लसच्या जागेवर फक्त मायनस येईल, dv प्लस dx. तर हा झाला विकलाजाचा बेरीज नियम. आणि u आणि v काय आहेत, पुन्हा ही एक्सची फलनं आहेत किंवा फुलं आहेत. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण जे आहे विकलाजाचा जो वजाबाकी नियम आहे त्याचे उदाहरण पाहूया. आता उदाहरणार्थ मी एक उदाहरण घेतो. 5 इज इक्वल टू 7 एक्सचा 7वा एवढा घात मायनस 8 एक्सचा 8वा एवढा घात. आता डेरिव्हेटिव्ह माहीत करताना आपल्याला यांचे वैयक्तिक डेरिव्हेटिव्ह माहीत करायचे. आणि मग आता dy भागिले dx बरोबर dy भागिले dx कंसामध्ये लिहायचे. आता 7 गुणिले 7 सुरुवातीला त्यांची गुणाकार होईल, x जशास तसा, घातामधून 1 वजा म्हणजे 6, 8 मायनस 8, 8 गुणिले 8 64, या ठिकाणी येईल 64, 6 आणि घातामधून 1 वजा म्हणजे 7. तर याचा डेरिव्हेटिव्ह झाला किती, तर आपण डेरिव्हेटिव्ह लिहिणार dy भागिले dx इज इक्वल टू 49 एक्सचा 6वा घात वजा 64 एक्सचा 7वा घात. हे त्याचं उत्तर झालं. आता दुसरं एक उदाहरण पाहूया. y इज इक्वल टू 10 एक्सचा 2रा घात वजा एक्सचा 4था घात वजा 7x वजा 21. आता आपण लिहिणार dy भागिले dx बरोबर dy भागिले dx कंसामध्ये 10 गुणिले 2 या दोन्हीचा गुणाकार 20, x घातामधून 1 वजा म्हणजे 2 मधून 1 वजा जर झाला तर 1 लिहिण्याची गरज नाही. 4 इथं एक काही नाही म्हणजे इथं 1 आहे, 1 गुणिले 4 4, x घातामधून 1 जर वजा केला 4 मायनस 1 तर 3 मायनस, आता एक्सचा इथं काही नाही म्हणजे 1 घात आहे, 1 गुणिले 7 मायनस 7, एक्सचा घात त्यामधून 1 वजा केला तर ते होते 1 वजा 1 0. कोणत्याही चलाचा घात 0 असेल तर त्याचं मूल्य होतं 1. 1 गुणिले 7 म्हणजे पुन्हा 7. म्हणजे याचा जो विकलज आहे तर तो विकलज आहे 20x मायनस 4x घन मायनस 7. त्यानंतर 6वा नियम आहे विकलजाचा गुणाकार नियम. आता हा जरा लक्ष देऊन ऐकायचा आहे कारण हा किचकट आणि अवघड असा नियम आहे, विकलजाचा गुणाकार नियम. आता विकलजाचा गुणाकार नियम कसा आहे तर ते सुरुवातीला पाहू की पहिले पद जशास तसे त्याला गुणिले दुसऱ्या पदाचा विकलज, दुसरे पद जशास तसे
गुणिले पहिल्या पदाचा विकलज, उलटं करायचं आहे. आणि मग या दोन्हीची बेरीज म्हणजे विकलजाचा गुणाकार नियम होय. या दोन्हीची बेरीज म्हणजे विकलजाचा गुणाकार नियम होय. या ठिकाणी आपण नियम दिलेला आहे, परंतु आपण नियम पाहूया. आता नियम तुम्हाला समजा दिलेला आहे की y u गुणिला v, किंवा यालाच असं सुद्धा लिहितात y uv डायरेक्ट. मग गुणाकाराच्या नियमामध्ये काय असतं, डेरिव्हेटिव्ह माहित करताना dy भागिले dx. यामध्ये काय आहे, गुणाकार नियम माहीत करताना पहिले पद जशास तसे. काय आहे, पहिले पद म्हणजे u जशास तसे, त्याला गुणिले या दुसऱ्या पदाचा विकलज म्हणजे dv भागिले dx. बेरीज आहे दोन्हीमध्ये. दुसरं पद जशास तसं म्हणजे v जशास तसा गुणिले पहिल्या पदाचा विकलज भागिले dx. समजलं? हा तुमचं दिलेलं फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ज्या पद्धतीने माहीत केला जातो, पहिलं पद जशास तसं लिहिलं जातं, दुसऱ्या पदाचा विकलज त्याला गुणाकारामध्ये घ्यायचा आहे. दुसरं पद जशास तसं लिहिलं जातं आणि त्याला पहिल्या पदाचा विकलज हा गुणाकारात घ्यायचा आहे. आणि या दोन्हींची बेरीज करायची, दोन्हींची बेरीज, याला म्हणायचं विकलजाचा नियम. आता उदाहरण पाहूया आपण. उदाहरण पाहूया. आता उदाहरण आहे, तुम्हाला दिलेलं आहे y इज इक्वल टू 2x चा क्यूब प्लस 9 आणि दुसऱ्या कंसामध्ये दिलेला आहे x चा वर्ग प्लस 3x. एवढं बाब दिलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं, तर या ठिकाणी u काय आहे, u हा एवढा पार्ट आहे, याला म्हणायचं u. आणि हा जो पार्ट आहे तर हा आहे v, u आणि v. आता आपण सूत्र जे आहे तर ते सूत्र अगोदर लिहिणार. dy भागिले dx है ना, बरोबर पहिलं पद जशास तसं गुणिले दुसऱ्या पदाचा विकलज अधिक दुसरे पद जशास तसे गुणिले पहिल्या पदाचा विकलज. म्हणजे काय, u गुणिला dv भागिला dx अधिक v गुणिला du भागिले dx झालं. आता याची सोडवणूक करणार आपण. आता मग सोडवणूक करताना नंतर आपण लिहिणार dy भागिले dx इज इक्वल टू, पहिलं पद जशास तसं लिहिणार. पहिलं पद आहे 2x चा घन अधिक 9, त्यानंतर d भागिले dx कशाचा, दुसऱ्या पदाचा म्हणजे x चा वर्ग अधिक 3x. नंतर पुन्हा अधिक सूत्रामधला पुन्हा दुसरं पद जशास तसं म्हणजे x चा वर्ग अधिक 3x जशास तसे गुणिला पहिल्या पदाचा विकलज म्हणजे u चा विकलज, तो आहे dy भागिले dx आणि तो असेल x चा घन अधिक 9 झालं. आता याच्यानंतर आपण याची सोडवणूक करणार. आता सोडवणूक करताना dy भागिले dx, आता पहिलं पद जे आहे ते आपण पुन्हा जशास तसं लिहिणार आहोत, 2x चा घन अधिक 9. आता विकलज माहीत करणार आहोत, डी भागिले dxचा जो विकलज आहे तो विकलज माहीत करणार आहोत, तो या कंसामध्ये लिहायचा आहे. यामध्ये 2 हा घातामध्ये होता, तो इथं येईल गुणाकारात. 2x घातामधून 1 वजा म्हणजे 1
लिहायची गरज नाही. +3 जशाच तसे सूत्रामधला प्लस. त्यानंतर दुसरं हे जे पद आहे ते पण आपण जशाच तसं लिहिणार. x² अधिक 3x झालं. आणि आता पहिल्या पदाचा विकलज माहीत करणार. पहिल्या पदामध्ये होतं 3 हा घात होता xचा. 3 गुणिला 2 6 x मधून 1 वजा म्हणजे 2. 9 हा स्थिर संख्या आहे म्हणून ते 0 होईल. म्हणजे हा झाला यांचा आता विकलज माहीत केला. आता आपल्याला काय करायचं नंतर पुन्हा की हे जे कंस आहेत दोन्ही, तर या कंसाचा गुणाकार करायचा आहे, या कंसाचा गुणाकार करायचा आहे. मग आता आपण गुणाकार करणार. तर मग dy भागिले dx. आता गुणाकार करताना काय आहे, दोन्ही चलाने एकदा गुणून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा आपण 2x न गुणणार पहिल्या कंसाला, नंतर 3 न गुणणार. मग 2x गुणिला 2xचा घन म्हणजे 2 गुणिला 2 4 आणि xचा काय होईल, या ठिकाणी घन जो आहे या ठिकाणी आहे घन आणि इथं आहे x. आता आपण घातांकाचे नियम पाहिले होते की घातांकाच्या नियमामध्ये जर तुमचा पायासारखा असेल तर गुणाकार असताना काय होती, बेरीज होते घाताघाताची. म्हणून 3 आणि या ठिकाणी 1, तर याचा होईल घात 4 झालं. त्यानंतर प्लस पुन्हा 2x न 9ला गुणायचं आहे. 2 गुणिले 9 म्हणजे 18. x जशाच तसा. त्यानंतर आता पुन्हा 3 न गुणून घ्यायचं आहे. 3 गुणिले 2 म्हणजे 6. आता इथं चल नाही आहे म्हणून xचा घन जशाच तसा प्लस 3 गुणिले 9 म्हणजे 27. हे सूत्रामधले प्लस. आता दुसरे जे कंस आहेत त्यांनी पण तसंच गुणून घ्यायचं आहे. या ठिकाणी 6x² आहे. 6x वर्गानं कंसाला गुणायचं. आता 6 गुणिला इकडं आहे 1 म्हणजे 6. x² गुणिला x² म्हणजे x जशाच तसा राहील, वर्गावर्गाची बेरीज होईल. xचा चौथा घात अधिक 3 गुणिला 6 म्हणजे 6×3 = 18 आणि x गुणिले x² म्हणजे एका xचा घात आहे 1, दुसऱ्याचा वर्ग म्हणजे ते होईल घन झालं. आता ज्यांचे घात समान आहे त्यांच्या बेरजा वजाबाकी होतील. ज्यांचे घात समान नाही त्यांचे होणार नाही. आता या ठिकाणी 4xचा चौथा घात आणि 6xचा चौथा घात दोन्हींची बेरीज होईल म्हणजे 4 आणि 6 10xचा चौथा घात. हे जशाच तसं राहील. प्लस इथं आहे 6x³, इथं आहे 18x³. 6 आणि 18 हे होतील 24x³ प्लस यानंतर आहे प्लस आहे 27. तर हा पूर्ण झाला त्यांचा विकलज. तर अशा पद्धतीने विकलज माहीत करायचे आहे. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्ही नंतर विकलज त्याचा माहीत करायचा आहे. तर आपण आज बेरजेचा गुणाकाराचा जो नियम आहे तर या गुणाकाराच्या नियमापर्यंत विकलज पाहिले. उर्वरित जे विकलज आहेत, आज आपण 6 जे विकलजाचे नियम आहेत ते पाहिले. आता उर्वरित जे विकलजाचा नियम आहेत भागाकाराच्या नियमापासून, हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहूया. यावरील जे काही दिलेली उदाहरणं आहेत, मी न घेतलेले उदाहरणं, तर ही सर्व उदाहरणं तुम्ही सोडून पाहायची. यामध्ये हे 2, 3, 4 त्यानंतर उदाहरणं आहेत ते उदाहरण आहेत. विकलजाचा भाग जे काही नियम आहेत ते नियम आपण पुढील तासामध्ये घेऊया. आणखीन बनवलेले आहेत तर ते 6 नियम आपण पुढील तासामध्ये घेऊया. यामध्ये काही असतील तर ते आपण
क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचणी नोंदवाव्यात. थँक्यू.